आहे त्या लक्षात ठेवा मंडळी. त्याच्यामुळे व्हिडिओ बघा, ही व्हिडिओ बघा नाहीतर हे ओरिजिनल उकळे तांदूळ. समजला? उकळ्या तांदूळाची पेज म्हणजे आमचा काळीज. बरोबर ना? ग्लुकोज आता ग्लुकोज मालवणी माणसाचा. आमचा ग्लुकोजसाठी बाई घ्यायची गरज नाही लागत. पण हे उकळे तांदळाची पेज, भाकरी आणि वाय सुकाट बस झाला. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या आपलं माणूस निखिल चॅनलवर. मंडळी, डोंबिवली येथे झालेल्या कोकण महोत्सवाच्या दिंडी भजनाच्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला दाखवल्या. आणि आता मेन म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तिकडची असणारी खाद्यपदार्थांची रील्सेल एक नंबर स्टॉल लागले होते आणि गावाकडून माणसासुद्धा इली होती. गावाकडचं व्यवसाय त्यांचं छोटं मोठं तो घेऊन इले होते. मंडळी, एकंदरीत काय असतं माहिती आहे, एक प्लॅटफॉर्म मिळता प्रत्येकाला आपापल्या कौशल्य दाखवण्याची एक मंच म्हणतो तो मिळतो. तर प्रत्येकाने आपापले स्टॉल लावलेले आहेत. एक प्रकारे त्यांची विक्री होते. जे स्वतःचं जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतात, प्रोडक्ट बनवतात, ते प्रोडक्ट विकून त्यांना पैसा मिळतो. म्हणजे त्यांची उदरनिर्वाहाची सोय होते. तर खूप चांगली गोष्ट आहे. तर आम्ही पण तिकडे जरा बाजारात फिरलो. तर आता तुम्ही बघा, प्रत्येक जणांनी काय काय आपापल्या वस्तू आणल्या होत्या आणि काय काय रेसिपीज बनवले होते. तर ह्या सगळ्या बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच सांगा. तुमची कमेंट मात्र नक्कीच करा. व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मंडळी, आता मी थोडंसं बाजार, वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम सुंदर असे असतात. गुळाचा चहा हा बघा. सगळ्यात प्रथम आता इथं इकडे होय महाराजा हॉटेल खैसून का विचारूया आता. उकडे मोदक काय तयार आहे काय? बापरे बाप. खैसून इलास तुम्ही खायचे आहेत? कुठून इलात? कणकवलीसून. नाव काय तुमचं? शैलेश सावंत. म्हणजे आपलं कोकणी मस्त तुम्ही काउंटर लावतो? फिक्स काउंटर. वा, खूप चांगली गोष्ट. आणि काय काय आयटम? सध्या आयटम आमच्याकडे सोलकडी आहे. सोलकडी नंतर मोदक. उकडीचे मोदक का? उकडीचे मोदक. मच्छी करी. अरे बापरे, तिळपाचा वास येतला मस्त पैकी. नंतर चिकन रस्सो आणि या सुक्या कलेजी भेट. पुरणपोळी असं हळूवळी तळतात ह्या बघा. बिर्याणी असं एकंदरीत सगळं मालवणी साज खायचो इकडे. आता पुढच्या ठिकाणी. थँक्यू दादा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जाऊया पुढे. लांबून लावून माणूस कट्ट्यावरतून इली तापला काय तापला. आणि आता सुरमई. यस. आणि आता इलो आम्ही अस्सल मालवणी स्वाद. त्या एकदा घशात परत परत यशात. आंगणेवाडी भारी. आपल्या आंगणे काका असत ना, त्यांचेच रिलेटिव्ह असत. आणि ऑपरेटर असत स्वप्नाली प्रमोद आंगणे. आणि कडीत काय कलेजी खिमा. वा, आणि बघ ना, हा मेनू पण आहेत वेगवेगळे. ह्यो पण खिमाचा काय? चिकन खिमा, वजडी पाव. वजडी पाव. वा वा वा. आज बुधवार. हो, भारी. जाताना खाऊया. आणि तुम्ही कुठून इलात जरा सांगा बघू आमच्या प्रेक्षकांना. आम्ही ठाण्यावरून इलो. ठाण्यावरून. ठाण्याला कुठे? ठाण्याला किसननगर. किसननगरला किसननगरला. मस्त.
मंडळी येवा अजून किती दिवस बाकी आहे अजून. बापरे हे पापड बघा कसले कुरकुरीत असं. हे सगळे आता बाहेरून इलेले आहेत ते बघा मंडळी. आणि खायची तर काय रेलचेलच आहे, मजाच मजा. खावा काय व्हायला. आणि आता आपण इलं हे सावंतवाडी सुरू इलेत हॉटेल स्नेहा चहा भजी नाश्ताची उत्तम पालव. कांदा भजी काय गेली. आणि हे बघा गरम गरम कांदा भजी आहे. यांची व्हिडिओ जातील आमची. जरा अशा पहिली द्या. थँक्यू. गरम गरम कांदा भजी दिलेली आहे. कशी वाटतं आता. जत्रेत दिल्यासारखे वाटतात. कुरकुरीत फुसफुशीत. हा एकदम आवडली आहे. हो गावात गेल्यासारखंच वाटतं. होय मला वाटतं तुम्ही कसं दिलात. आम्ही इन्सुलेचे पालवत मालकच मी. हा अरे वा वा वा. काय हा कोकणी माणूस साधा समुद्र पलीकडे जरी गेलो ना तरी आपले रीतबा सोडूचो ना. आपल्या ह्या असा होया बरोबर ना. कोकणी महोत्सव म्हटल्यानंतर अशा गोष्टी होय होईल होय. वा. आठवणीसाठी. बाकी सगळं जाऊ दे. चिकन मटन कधीचा कधी पण या कांदा भजीनी चाय ह्या भेटणार नाही. कॉम्बिनेशन लय जुना बरोबर. चला, थँक्यू. थँक्यू. हे बघा तिथे काय काय खाकराचे वेगवेगळे व्हरायटीज असतात. हे काका तुम्ही बनवतास काय. अरे वा. आणि काकी असत आर के खाकरा घरगुती खाकरा होममेड. वा काकी सांगा बघू तुम्ही काय सुनीलात. मी जुना डोंबिवलीवरून आले. हां म्हणजे गावाचं नाव वगैरे नाही सांगायचं. हां मी रत्नागिरीची आहे. हरकत नाही. मी जुना कोकण म्हणजे का ठाण्यापासून अगदी सावंतवाडी पण सगळं कोकण कोकण. कोकण हा तेच. मुंबई पण पहिला कोकणातच होती. हां, माझं ब्रँड आहे आर के खाकरा. पाणीपुरी पंजाबी गार्लिक आहे, लसूण खाकरा आहे, मेथी मसाला मेथी साधा. ओके. होममेड खाकरा आहे. ओके ऑर्डर करा. माझा नंबर इथे आहे. ओके थँक्यू. होतला सगळा होतला. प्रसाद कोकणी मेवा कुडाळ. वा वा वा. आता हे काका कुडाळ सुरू लिहिलेत बघा. हे बघा तुमका मगाशी सांगितलं होते मंडळी मसाल्यापासून सगळा जेव्हा येताना तेव्हा खरंच वाटतं आता गावा किलो. आणि हे बघा ह्या मालवणी माणसाचा मेन काळी पहिला ह्या भातावर जीवन गेला म्हणून 100 वर्ष माणूस जगलो. आता काय नाही हो बरोबर ना. 180 रुपये. हे बघा हे पोहे माझ्या असं करा जरा व्हिडिओ आता. हे गावठी पोहे आहेत. गावठी पोहे हे बघा गावठी पोहे आणि चहा. बाकी नाश्त्यावर तुम्ही काय खाऊ नको पाव घेऊ पण गावठी पोहे आणि चहा खाशाल ना तर एक नंबर. आणि हे बघा उकळे तांदूळ. हे ओरिजिनल उकळे तांदूळ समजला. उकळ्या तांदूळाची पेज म्हणजे आमचा काळी बरोबर ना. ग्लुकोज आता ग्लुकोज मालवणी माणसाचा. आमचा ग्लुकोजसाठी बाकी घ्यायची गरज नाही लागत. पण हे उकळे तांदळाची पेज भाकरी आणि वाय सुकाट बस झाला. आणि बघा हे घरगुती सगळे पीठ आहेत. कोंबडी वड्याचं पिठा घावणे पीठ सगळं काय करता याचं एकंदरीत काय माहिती आहे. आणि ह्या तिरफळ आहात. ह्या तिरपळाचं माशात टाकलंच ना ते एक नंबर. आणि ह्या मुटियाल. मुठियाल म्हणजे काय. कोको बटर. कोको बटर. ह्या पण बटर म्हणून लावतात तेव्हा लावायची. हे कोकम बटर आपल्या कॉस्मेटिक मध्ये जास्त असतं आणि हेच कोकम बटर आहे जे कॉस्मेटिक मध्ये वापरलं जातं. बटर आहे ना ह्याच्याने ज्यावेळी पायात वात वगैरे असतं ना त्याने सुद्धा म्हणजे घासतं वात कमी होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या व्यवस्थित जर किसून घेतलात ना तर ब्रेडला लावून सुद्धा खाऊ शकतो कोको बटर. तर काकींका विचारा हे सुनिलात तुम्ही इलाच काय शोध. बापरे म्हणजे कुडाळापासून इले सगळं कुडाळापासून घेऊन इला कसे 40 रुपये सगळा खाजा बिजा. आणि ह्या काय आमचा सगळ्यात मेन फेमस खाजा मालवणी खाजा वैभव लक्ष्मी फूड प्रोडक्ट्स. सदैव जेव्हा आणि जेव्हा खाजा.
यंग जनरेशनसुद्धा अशा गोष्टीत कमी नाही पडत आहे, कारण प्रत्येकाचं स्किल कौशल्य अशा ठिकाणी उपयोगी ठरतात. कशा होता टी शर्टचा हे स्टॉल हा लावलेलो त्या ताईंनी. वेगवेगळ्या व्हरायटीचे टी शर्टसुद्धा असतात. पण ते फक्त शेवटचे काही दिवस शिल्लकच आणि आता संडे संपवलं ना. आणि सगळ्यात भारी म्हणजे हे बघा, थोड्याच महिन्यांनी येतो 3 महिने राहले टंकासूर. हे सगळ्या व्यवस्थित टॅगलाईनची सगळी टी शर्ट आहेत. कोकण चिकन आणि रोहित पाल. सो मंडळी या. ताई तुम्ही कुठून कुठले तुम्ही? आम्ही इन्सुले इन्सुलेचे सावंत. सावंतवरती गेला. आम्ही इथेच राहतो डोंबिवलीमध्ये. अच्छा 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 अच्छा. त्यांना माहिती द्यावं. हे बघा हे आता माझ्यासोबत असं रोहित पलवाचा आकर्षक टी शर्ट बघितलं तर तुम्ही मंडळी. तर म्हणजे गावात पण कुठे आहे ते पण सांगा आणि इथली तुमची स्टोरी सांगा. गावी म्हणजे हा एक नवीनच संकल्प आमच्या मुलाच्या डोक्यात आलेला आहे. हा मी त्याचे वडील बोलतोय. आणि एक आपला दशावतार वगैरे म्हणजे कोकणातल्या ज्या थीम आहेत त्या घेऊन येण्याचा एक आमचा विचार होता. तर त्यामुळे आम्ही हे प्रोडक्ट जे दोन्ही बाजूने बघा, ह्या बाजूने पाठीमागे दशावतार असं लिहिलेलं आहे आणि ह्या बाजूने पुढे आपलं दशावताराची जे आपला पिक्चर झाला तो त्याप्रमाणे आपल्या सगळ्या गावठी जी उखाणी आहेत, थोडक्यात गावठी म्हणी, जेव्हा काळजी मालवणीची, मॅड झालंस काय, जळतच मेले, आता काय दाखवतोय तुका, कोकणची कन्या, मालवणीची, जेव्हा काळजी, अशी वेगवेगळी व्हरायटी साईजमध्ये आम्ही ही प्रोडक्ट काढलेली आहेत. आणि खास करून आपलं एक कोकणातला काहीतरी वैशिष्ट्य, हाडाची काढा बोचण्यातून अशा पद्धतीने ही जी आम्ही प्रोडक्ट काढलेली आहेत ही याच्यावरती व्हरायटी साईजमध्ये. आता फक्त ही लहान मुलांसाठी उद्यापासून सगळं माल येतं आणि मोठ्या माणसांसाठी आता अवेलेबिलिटी असा. म्हणजे कॉस्टली एकदम म्हणजे कॉस्टली पण जास्त नाही आहेत, 350-400 या रेंजमध्ये असतं. वा छान छान बऱ्यापैकी. खरंच. आणि आपल्या कोकणी लोकांचा रिस्पॉन्स पण एका बऱ्यापैकी आहे, एका मागणी पण बऱ्यापैकी आहे. आणि अजून एक आमची पहिलीच ही ॲडव्हर्टायझिंगसाठी आम्ही म्हणाल सर पहिलं स्टॉल लावलं. आता याचा आमचा कार्ड वगैरे सगळा रेडी होऊन ऑफिशियल सगळा इंस्टाग्रामवरती वगैरे टाकलेला आम्ही. आणि लवकरात लवकर सगळ्यांचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद आणि तुमचं सगळ्यांचे आशीर्वाद बऱ्यापैकी मिळतील एवढा नक्कीच आहे. खरंच खूप खूप धन्यवाद काका. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. एकंदरीत अशा गोष्टी सुद्धा आपण आपल्या गावाच्या आठवणीत जातो. आणि ही बघा शाप नाहीसो करून टाकी. अगदीच काय ते लक्षात ठेवा मंडळी. नाहीसो करून टाकी. त्याच्यामुळे व्हिडिओ बघा, ही व्हिडिओ बघा, नाहीतर शाप नाहीसो करून टाकी. सरमळातली सरमळ. तर आता भरपूर आपण बाजारात फिरलेलो असो मंडळी. पुन्हा एकदा आपण इलं कुणाल मसाले कोकण उद्योजकता विशाख संघ. आणि हे बघा काय होयात गावतो म्हणून आपण कोकण मेळ्यात येऊ काय. हळद ही मिरची, हळद ती गावठी हळद, गावठी हळद, घरातली मिरची, दह्यात घातलेली मिरची आहेत मस्त कुरकुरी. पुन्हा आपण हिला उकळ्या तांदळाकडे ही सोला असतात गावठी. हे पोहे, हे बघा. गावठी पोहे, नुसते पोहे नाही तर गावठी पोहे. खैसून जाणार तुम्ही? उडाळ असतो. तुमचं स्टॉल असता मुंबईत पण? मुंबई सगळीकडे लागतं. सगळीकडे लागतो. बरोबर. भावकिया परत. तर छान सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. गावठी पीठ, गावठी मसाला, सरमळ, काश्मीरी मिरची पावडर, एकंदरीत सगळा काही गावता. या बघा. थँक्यू दादा. ही तिरपळ असं तिरपळा नाही तर माशाचा सार होऊचा नाही आमच्याकडे. काय हो बरोबर. धन्यवाद. खाजा, मालवणी खाजा, लक्ष्मी कृपा. आता आपण 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट, मराठी भाषेचे मजेदार टी शर्ट. डायरेक्ट प्रिंट करून देतात. हे बघा, डायरेक्ट प्रिंट आहे बघा. आपलं भावाशी खायचून इलाज कुठून आला? भांडूप बसून इलाज. मित्र भांडू पण इले. आणि हे बघा भावकीने मीटिंग घेतली. ह्या सगळी टी शर्ट आहेत प्रत्येक व्यवस्थित. कोकणातले जेवढे टॅगलाईन असतात ना
ते सुद्धा असत आणि मराठी टॅगलाईन सुद्धा असत. मोबाईलला माझी सवय झाली. बरोबर अहो, मोबाईल नाही तर काही नाही. बरोबर ना. मोबाईल शिवाय जग नाही आजकाल. मांडूकर नाही मांडूकर कोकण नगर काय आपला ॲड्रेस आहे. हो. हे बघा हा ॲड्रेस आहे मंडळी. इंस्टाग्रामला पेज आहे. हा काय नाव काय? बंगाल. मंडळी हे बघा सगळे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग सगळ्या जिल्ह्यातून प्रत्येकजण आपापला व्यवसाय इथे करण्यासाठी इलेले आहेत. त्यानिमित्ताने त्यांना अर्थार्जन होता आणि आपला प्रोडक्ट, आपली वस्तू ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन होतं. ताई कुठून आलात तुम्ही? कुडाळपासून. सगळे असे पापड वगैरे आहेत ना? ह्या कशाचा मंडळी नक्की या तुम्ही आपल्या ह्या कोकणी मेळाव्यात. पुढे हे ऑफिस आहे मंडळी. जी संस्था आहे लोकसेवा समिती डोंबिवली, त्या संस्थेचं इथे ऑफिस ठेवलं आहे जेणेकरून जर काही प्रॉब्लेम असतील किंवा काही देणगी किंवा काही इतर गोष्टी असतील तर त्यांनी संपर्क करावा इकडे.